बघा पुन्हा का जांभळीच्या झाडात बघांच्या किती लवकर जांभळे लागले तर तोडले ती पण हा का लय लवकर जांभळे लागले ती ह्या वर्षी. मोहर पण इतका आलाय ना, लय आलाय तरी खातोय. 5-6 दिवस झालं जांभळं खातोय आम्ही. तुम्हाला मी दाखवते जांभळाचं घड कसं आले ते का एवढी तोडली ती का पिकलेली. इतकी गोड येते ना, पक्षीला खात्यात. तुम्हाला दाखवते मी पक्ष्यांनी पण खाल्लेलं. जर नाहीत मासे गेले त्या हो का बघा तर खाल्ली ती बरं का. आरुषी होतं त्यावेळेसच पिकली होती. आरुष गेल्या मामाच्या लोक. किती मोहर पण आलं याला. आमच्या आंब्याला नाहीत आले ह्या वर्षी आंबे, पण जांभळे आले त्या पाखरांनी खाल्ले ते पिकले लगेच खाते ते हो का कशी पाखरांनी खाल्लेत. मोहर पण हो का माशा पण येते. मोहाचे मासे आहेत याला. लय आले ते जांभूळ. काढ हो का. झाड तर ना 3-4 वर्षाचं झाड आहे जांभळीचं. हो का किती आलंय मोहर. हे सगळं त्याच मोहरच आहे. इकडं तर लय मोठा गड आहे, तर त्यातली आपण पोरांनी काढली होती जांभळं. वरती पण आहेत हो का. दुसरे पण जांभळे लागले ती तिथले तर सगळे पाखरांनी खाल्ली. वर चढा येत नाही बारकं झाड असल्यामुळं. कवळं फांद्या आधीच नाजूक असल्याचं जांभळीच्या ह्याच्या. आपण दुसरं पण बोल तर इथले त्या दिवशी घाण काढली. आता पोरं पळते ती जांभळीला घाण काढली. काय दुसऱ्या जांभळीला पण ही तर त्याच्या छोटं झाड आले का. मासे बघा एवढं हे नाही, पण लय ह्याला पण मोहर पहिल्यांदाच लागले बरं का. एवढं ह्याच्या आधी कधीच नव्हतं लागलं. हो का बघ किती दिसते हो का. इतके हो का माशा पण इतक्या मोहरच्या माशात हो का. कशी वाटते ते आपली जांभळं. या इथं कोण जवळ असलं तर जांभळं खायला. आमच्या गावाच्या जवळ असलं तर जांभळाच्या दिवसात येऊन जांभळं खायला या हमखास. मला जांभळं देते मी. हे जांभळं मला तर इतकं हे होतं आहे ना. त्यात आज जास्त निघले ते जांभळं. माझा आहे उपवास. जांभळं का खायलाही नाही. ते उंड्यापासून ठेवले की पाखरं लगेच हे करते तिथं खातेत तरी, पण लगेच आणखीन दुसरे जांभळाला हे करते ती.